पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशाताईंना देण्यात येणार अखेरचा निरोप। मंगेशकर कुटुंबियातील दुसरं रत्न हरपलं। लता दिदींच्या निधनानंतर आशाताईंचे 4च वर्षात निधन। मंगेशकर कुटुंबियातील दुसरं रत्न हरपलं। सचिन तेंडुलकर लाडक्या आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनास पोहोचला। अंतिम दर्शन घेताना मास्टर ब्लास्टरला अश्रू अनावर। लाडक्या सूरसम्राज्ञीच्या अंतिम दर्शनासाठी बॉलिवूड लोटलं। आशा पारेख, तब्बू, रितेश देशमुखांनी वाहिली श्रद्धांजली। भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातला 3ऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी। ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या संपत्तीची पडताळणी। ईशानेश्वर मंदिर, नाशिक कार्यालयाची झाडाझडती। वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीकडून पाहणी। सूत्रांची माहिती। भोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे। खरातच्या बंगल्यासह समता पतसंस्थेतही छापेमारी। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक लढवायची आहे का? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी रेल्वेची बैठक घेतल्यानं खटकलं। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी कारवाई। कंपनीतील 6 कर्मचारी निलंबित। आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। बीडमध्ये बालिका आश्रमातून बेपत्ता झालेल्या 2 अल्पवयीन मुली सापडल्या। मुली पुण्यात सापडल्या। 5 तासांत पोलिसांनी घेतला शोध। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील गैरव्यवहारांची ईडी चौकशीची मागणी। चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांकडून चौकशीची मागणी। बड्या मंत्र्यांच्या आशीर्वादानं गोकुळमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप।